नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टर्म्स इन न्यूज ही जी आपली करंट अफेअर बेस जी सिरीज आहे, जी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला खूप महत्त्वाची आहे. त्या सिरीज मधलं हे एक 6वं लेक्चर आहे आणि या सिरीज मध्ये आपण काय काय घेतो याची तुम्हाला एक आयडिया आहेच की ज्या काही या आठवड्यामधल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, चर्चेत असलेले शब्द आहेत, ते शब्द आपण तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये नेमकी काय चर्चा चालू आहे, कोणत्या बातमीच्या अनुषंगानं हे शब्द चर्चेत आलेले आहेत, या सर्वाचा आपण एक आढावा प्रत्येक आठवड्याकरता एक घेत असतो. हे का घेतोय तर तुम्ही बघितलेलं असेलच की UPSC जी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेच्या वेगवेगळे म्हणजे प्रश्न आहेत, ते प्रश्न टर्म्स इन न्यूज या सदराखाली आपण कव्हर करू शकतो. की तुम्हाला एक फक्त क्वेश्चन असतो की रिसेंटली दिस टर्म इन न्यूज, तर मग त्याचा एक फायदा आपल्याला या ठिकाणी या लेक्चर सिरीजचा व्हावा आणि जेणेकरून तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ते अप टू डेट असायला हवं आणि ते पूर्व परीक्षेला सामोरे जाताना तुमच्यामध्ये तो विश्वास असायला हवा. त्या दृष्टीनं आपण ही वेब सिरीज, ही जी काही सिरीज आहे, करंट अफेअर बेस सिरीज आहे, ती सिरीज चालू केलेली आहे. तर आता बघूयात या आठवड्यामध्ये म्हणजे कोणता आठवडा, तर जो मागचा आठवडा होता 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या एकंदरीत कालावधीमध्ये नेमके कोणते विषय होते, कोणत्या चर्चा होत्या, कोणत्या संकल्पना होत्या, चर्चेत होत्या, त्या संदर्भात थोडक्यात आढावा त्या ठिकाणी घेऊयात. या संदर्भात विशेष अशी एक माहिती आहे की आमची जी बॅच आहे UPSC प्लस MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ती सोमवारपासून चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्याचा पाठ व्हायचा आहे त्यांनी जे काही नंबर इथं दिलेले आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर दिलेले आहेत त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला त्याबद्दल डिटेल अशी माहिती तिथं त्या ठिकाणी मिळणार असेल. तर चालू करूयात. नेमके कोणत्या संकल्पना आहेत ज्यांनी या आठवड्यामध्ये चर्चेत होत्या, त्यांनी न्यूज बनली आहे, त्या संकल्पनांवर, त्या शब्दांची एक न्यूज बनलेली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की जो 11 सप्टेंबर आहे, 11 सप्टेंबर 10 सप्टेंबरच्या या कालावधीमध्ये, 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतामध्ये G20 परिषद त्या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि G20 परिषद म्हटल्यावर आपल्याला या सगळ्या अनुषंगानं, याच्या अनुषंगानं ज्या काही चर्चेत आलेल्या संकल्पना आहेत, वेगवेगळे नवीन अलायन्स आहेत किंवा एकंदरीत G20 मध्ये काही ज्या चर्चा झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भातली, G20च्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती तर आपण बघणारच आहोत. प्लस त्यासोबत आपल्या रिसंट मध्ये ज्या काही घडामोडी, जे काही शब्द आहेत ते चर्चेत आलेले होते, वेगवेगळ्या आघाड्या चर्चेत आलेल्या होत्या, त्या संदर्भात माहिती त्या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. त्यातला पहिली जी आघाडी आहे ती पहिली आघाडी जागतिक जैव इंधन आघाडी अशी आहे. ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स हे जे काय आहे, तर हे काय आहे, नेमके हे अलायन्स का आलेलं आहे आणि याकरता भारतानं का पुश केलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी बघूयात. सर्वात पहिले हा इनिशिएटिव्ह ज्यावेळेस सुरू झालेला आहे त्या इनिशिएटिव्ह मध्ये सक्रिय सहभाग असलेले देश कोणते, तर ते देश होते भारत, अर्जेंटिना, बांगलादेश, ब्राझील, इटली, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, UAE आणि अमेरिका. या देशांनी या इनिशिएटिव्हची सुरुवात केलेली आहे. तुम्हाला कदाचित जर तुम्हाला प्रश्न आला की G20 परिषदेच्या अनुषंगानं जे काही ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स तयार झालेला आहे, तर त्या अलायन्सचे सदस्य म्हणून जर कोणते 2-3 नाव दिल्या जाऊ शकतात, एखादं नाव ह्याच्यात दुसरं ऍड केल्या जाऊ शकतात. त्याकरता हे सदस्य कोणते होते, प्रारंभिक सदस्य कोणते होते, ज्यांनी इनिशिएट केलेलं आहे, त्यांनी या इनिशिएटिव्हला सुरुवात केलेली आहे, ते तुम्हाला माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर ऑब्झर्व्हर स्टेट्स कोणते आहे, निरीक्षक देश कोणते आहे, तर कॅनडाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीतच आहे की नंतरच्या G20 नंतर कॅनडा आणि भारताच्या संदर्भात थोडा तणाव आलेला आहे आणि या अनुषंगाने आपण IR मध्ये ते बघणारच आहोत. पण त्याऐवजी म्हणजे हा रेफरन्स फक्त कॅनडा हा देशाचा उल्लेख आल्यामुळे तुम्हाला सांगितलेला आहे, त्यावर तुम्ही लक्ष असून द्या किंवा त्याकरता आम्ही तुमच्याकरता एक व्हिडिओ आणूच की एकंदरीत G20 आणि त्याच्यानंतरची जी काही डिटेल भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने आपण एक डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी करणारच आहोत. त्यावेळेस त्या संदर्भात आपली चर्चा होईल. परंतु इथं काय लक्षात घ्यायचं आहे, तर जे ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स आहे, बायोफ्युएल अलायन्स आहे, त्याचा एक ऑब्झर्व्हर स्टेट म्हणून 2च आहे, ते म्हणजे एक कॅनडा आहे आणि दुसरं जे आहे ते सिंगापूर त्या ठिकाणी आहे. हे एवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता बायोफ्युएल अलायन्सचा नेमका उद्देश काय आहे
आणि बायोफ्युएल अलायन्स कसं जागतिक ग्लोबल एनर्जी सिक्युरिटी करता फायद्याचं आहे ते आपण बघणार आहोत. तर ग्लोबल एनर्जी सिक्युरिटीच्या समोर जे आपलं जीवाश्म इंधने आहेत किंवा पेट्रोलियम बेस्ड जे इंधन आहेत ह्याच्यातून होणारे प्रदूषण प्लस ह्याची वाढत चाललेली कॉस्ट, या सगळ्या डायमेन्शन्सचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर मिथेनॉल ब्लेंड केलेलं पेट्रोल. तर इथेनॉल ब्लेंड केलेलं जे पेट्रोल आहे त्याच्या संदर्भात भारताचं स्वतःचं एक धोरण आहे. आणि भारत आता ते टार्गेट जे आहे E20, आपण जे मागच्या एका लेक्चर मध्ये बघितलं होतं E20च्या संदर्भात, नेमकं E20 काय आहे तर 20% इथेनॉल ब्लेंड केलेलं पेट्रोल म्हणजेच E20. तर हा जो भारताचा देशांतर्गत धोरणात्मक इनिशिएटिव्ह आहे त्याला आता जागतिक पातळीवर मांडणं आणि त्याकरता पुश करणं, जेणेकरून जागतिक स्तरावरती देखील इथेनॉलच्या संदर्भात एक व्यवस्थित असं धोरण निर्माण होईल. आणि भारताचं जे धोरण आहे ते जागतिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक सुसंगत असं ठरेल. त्याकरता भारतानं 20% जो इथेनॉलचं मिश्रण करायचं आहे, इथेनॉल जे ब्लेंड करायचं आहे, तर ते पेट्रोलमधलं इथेनॉलची मिश्रण 20% नेणे. आणि ते कोणते नेणे, डोमेस्टिक पातळीवर भारतांतर्गत देशांतर्गत तर आपण हे करतच आहोत, परंतु जागतिक पातळीवरती ते न्यायचं असेल तर त्याकरता काय हवंय ते आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा काय होता तर ह्याच्यामध्ये 3 असे डायमेन्शन्स आहेत की ज्यावर मुख्यतः भर दिलेली आहे. ते 3 डायमेन्शन्स काय आहे तर 3 डायमेन्शन्स आहे की एक तर जैव इंधनाचा जो पुरवठा आहे तो पुरवठा सुरक्षित असणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर तुम्हाला तो पुरवठा कधी कमी पडेल का तर असं नाही, ते कंटिन्युअस असं त्या ठिकाणी त्याचा पुरवठा असणार आहे. दुसरा जो मुद्दा आहे तर ते परवडणारं असायला हवं. म्हणजे जर समजा डिमांड वाढली, म्हणजे इकॉनॉमीचा सिंपल रूल आहे की जर सप्लाय कमी असला आणि डिमांड वाढली तर त्या ठिकाणी ते महाग होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस ते डिमांड कमी असेल आणि सप्लाय जास्त असेल तर ते स्वस्त होणार आहे. तर जागतिक पातळीवर जर तुम्ही 20% ब्लेंड इथेनॉल करायचं ठरवलं तर अर्थातच जागतिक पातळीवर ना त्याच्या संदर्भातली जी मागणी आहे ती मागणी वाढणार आहे. तर मग हे मागणी आणि पुरवठा याच्यात अव्यस्त प्रमाण होऊ नये आणि त्यातनं जागतिक स्तरावरती इथेनॉलच्या प्राइसेस ज्या आहेत त्या खूप जास्त एस्केलेट होऊ नये, जास्त वाढवू नये, याकरिता त्या ठिकाणी ह्या ग्लोबल अलायन्सचं एक उद्दिष्ट हे देखील आहे की जे इथेनॉल ब्लेंड करणार आहोत आपण 20%, तर ते परवडणारं त्या ठिकाणी असायला हवं. तसेच या संदर्भामध्ये ह्याचे जे उत्पादन आहे ते उत्पादन शाश्वत त्या ठिकाणी असायला हवं, सस्टेनेबल त्या ठिकाणी असायला हवं, असा देखील या आघाडीचा, या अलायन्सचा त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलंय की या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला आरंभिक देश कोणते आहे, म्हणजे इनिशिएटिव्ह घेतला ते देश कोणते आहेत, त्यानंतर निरीक्षक देश कोणते, ऑब्झर्वर स्टेट्स कोणते आहेत, किती पर्सेंटचं ब्लेंडिंग करायचं आहे तर 20% ब्लेंडिंग करायचं आहे, प्लस काय काय आहे तर सप्लाय मेंटेन ठेवणं आहे, सिक्युअर सप्लाय आहे, त्याच्यानंतर ते अफोर्डेबल असणं गरजेचं आहे, हे परवडणार असायला हवं, आणि उत्पादन हे शाश्वत असावं, सस्टेनेबल प्रोडक्शन त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा महत्वाच्या 2 आघाड्या आहेत आणि त्या आघाड्यांना आपण एकाच पातळीवरती त्या बघू शकतो किंवा त्या एक युनिफाईड असं स्ट्रक्चरचा पार्ट आहे. इव्हन त्यांचे जे सदस्य देश आहेत ते देखील त्या काही प्रमाणात सेम आहेत. तर मग आता हे काय आहे तर ह्या 2 आघाड्या खूप महत्वाच्या आहे आणि भारतीय परराष्ट्र धोरणाला विशेषतः म्हणजे भारताच्या दृष्टीनं पश्चिम आशिया जे आहे, वेस्ट आशिया जे आहे, जिथं गल्फ कंट्रीज येतात, त्यानंतर इराण येतं, इराक येतं, हा जो रिजन आहे या रिजनच्या दृष्टीनं भारतीय परराष्ट्र धोरणाला एक नवी दिशा देणारं त्या ठिकाणी ह्या 2 इनिशिएटिव्ह खूप महत्वाच्या त्या ठिकाणी आहे. आणि जागतिक स्तरावरती हा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशाला मिडल ईस्ट म्हणतात, हे तुम्हाला माहितच आहे. मध्य पूर्व आशिया ज्या पोर्शनला म्हणतात ते महत्वाचं आहे. तसेच हा जो इनिशिएटिव्ह आहे तो इनिशिएटिव्ह म्हणजेच भारत मध्य पूर्व, ह्याच्यात तुम्हाला 3 एंटिटीज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक भारत आहे, एक मध्य पूर्व, मिडल ईस्ट म्हणजे सौदी अरेबिया, इराण, इराक, इथं त्यांचे सदस्य देश UAE यांच्या नावं इथं दिलेलेच आहे आपण. तर हा जो पट्टा आहे तो पट्टा प्लस
युरोप. आता हे 3 ज्यावेळेस लोकेशन आहे तर तुम्हाला इथं माहित आहे की इथं आपण भारत, हे पूर्ण मध्य आशिया, मिडल ईस्ट, आणि हे इकडचं युरोप, आणि हा रशिया. तर आता हा जो एक पट्टा आहे, हा पूर्ण पट्टा इकॉनॉमिक इंटिग्रेशन या पूर्ण पट्ट्याचं या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. मग आता हे इकॉनॉमिक इंटिग्रेशन करायचं आहे म्हणजे काय, तर याच्यात कनेक्टिव्हिटी येणार आहे, यानंतर एक्सपोर्ट जो आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट जो आहे तो सुलभ होणार आहे. अशा प्रकारचं डिटेल यामध्ये आपण काम करणार आहोत. मग तुम्हाला यावेळेस एक लक्षात येतं की ज्यावेळेस अशा मार्गिकेची, अशा इकॉनॉमिक कॉरिडोरची चर्चा होत आहे, त्यावेळेस तुम्हाला BRI म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो चीन पुरस्कृत आहे किंवा सिल्क रूटचं जे त्यांची कन्सेप्ट आहे, तर ह्या देखील तुमच्या लक्षात येत असतात. म्हणजे काय झालेलं आहे, तर भारतानं आता पॅरलली कुठंतरी चायनाच्या सोबत त्याला एक टक्कर देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर भारतानं स्ट्रॅटेजिकली हा जो काही भारत, मध्य युरोप, मध्य पूर्व आणि युरोप आर्थिक मार्गिका आहे, इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, तो जर इकडं BBIN थ्रू नॉर्थ ईस्टकडं कनेक्ट केला आणि नॉर्थ ईस्ट थ्रू त्यांनी जर म्यानमार आणि जे आशियान कंट्रीज आहेत त्यांच्याकडे कनेक्ट केला, तर हा खूप मोठा असा प्रकल्प त्या ठिकाणी, आताही खूप मोठा आणि विस्तृत प्रकल्प आहे, परंतु युरोप ते आशियान देश अशा प्रकारचा हा एक प्रकल्प देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. हा स्ट्रॅटेजिक दृष्ट्या भारताच्या दृष्टीनं, भारताच्या डिप्लोमसीच्या दृष्टीनं खूप महत्वाचा असा एक प्रकल्प आहे किंवा एक महत्वाचा असा इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी आहे, किंवा हे जे अलायन्स आहे ते जागतिक पातळीवरती भारताची एकंदरीत जी पोझिशन आहे त्या पोझिशनला खूप चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करण्याकरता कामाचं आहे. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा इनिशिएटिव्ह आहे तो म्हणजे काय आहे, तर पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आता जागतिक पातळीवरती, त्याला मराठीत तुम्ही असं म्हणू शकता, जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठीची भागीदारी. ही जी पार्टनरशिप आहे, ही पार्टनरशिप कशा करता आहे, तर ही 2 इनिशिएटिव्ह आहेत, त्या 2 इनिशिएटिव्ह 2 सेक्टर आहेत ते त्या ठिकाणी टॅकल करते. एक जे प्रायमरी सेक्टर आहे ते आपलं इन्व्हेस्टमेंटचं आहे आणि दुसरं जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि गुंतवणूक याच्या मार्फत हा जो रिजन आहे, ह्या रिजनमध्ये युरोप, मिडल ईस्ट आणि भारत ह्या रिजनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर या रिजनचा पूर्ण समग्र असा विकास त्या ठिकाणी घडवून आणायचा आहे. तर ही पार्टनरशिप भारताला येणाऱ्या काळामध्ये ते जे काही विविध आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्या संदर्भात, तसेच अनेक ठिकाणच्या ज्या अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्स मधल्या गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीकरता सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच मिडल ईस्ट मधला जो काही रॅडिकलिझमचा जो काही तक्रार आहे त्या संदर्भामध्ये खूप जागतिक समस्या निर्माण झालेली आहे, तर त्यामध्ये देखील आपल्याला काउंटर करण्या, म्हणजे तुम्हाला माहित आहे की जिकडे डेव्हलपमेंट होते तिकडे रॅडिकलिझम थोडा थोडा कमी होण्याचा प्रकार आपल्याला दिसून आलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी काही एक पट्टा तयार होत आहे किंवा ही जी काही आघाडी तयार होत आहे, यातनं जागतिक पातळीवरती देखील जे टेररिझम आहे त्याच्यावर काही परिणाम होतो का हे देखील आपल्याला बघणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. आणि जागतिक पातळीवर हे आपल्याला याच्या संदर्भात डिटेल चर्चा इथून पुढे देखील होताना त्या ठिकाणी दिसणार आहे. यानंतर ह्याच्यामध्ये भारतानं जे पिच आहे किंवा भारताच्या प्रधानमंत्र्यांनी जे पिच केलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी फिजिकल, भौतिक, डिजिटल आणि आर्थिक कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर भौतिक म्हणजे काय, फिजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे की रेल्वे असेल, जलमार्ग असेल किंवा रस्ते, रोड जो आहे, रोडच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी या रिजन मध्ये होणं गरजेचं आहे. फिजिकल कनेक्टिव्हिटीचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला असा घेता येईल. तर भारतानं असं सांगितलेलं आहे की भौतिक कनेक्टिव्हिटी पाहिजे, फिजिकल कनेक्टिव्हिटी पाहिजे या रिजन मध्ये, प्लस डिजिटल कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. प्लस डिजिटल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर नेटवर्किंग आहे, डिजिटली माहिती व तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं ही एक कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी शिवाय तर
पर्यायच त्या ठिकाणी जागतिक भागीदारीमध्ये नाहीये. तर मग ह्या इनिशिएटिव्ह ज्या दोन आहे त्या दोन्ही इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हाला बहुतेक डिजिटल आणि आर्थिक कनेक्टिव्हिटीवर भर देणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. तसेच आर्थिक एकात्मतेला त्या ठिकाणी चालना देण्यासाठीची ही एक मदत आहे. आता आर्थिक एकात्मता काय आहे किंवा ब्रेक्झिटच्या नंतर युरोपातली परिस्थिती, त्यानंतर जे काय अब्राहम अकॉर्ड झालेला आहे, अब्राहम अकॉर्डच्या नंतर किंवा जो सेकंड जनरेशन कॉर्ड जे आहे त्याच्यानंतर मध्य पूर्व मधले चेंज झालेले डायनेमिक्स, आणि त्यातनं मग आता कुठंतरी जागतिक पातळीवरती इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर करताची एक पार्टनरशिप गरजेची वाटणं, विशेषतः सौदी अरेबिया आणि UAEला ती गरजेची वाटणं, यातनंच आपल्याला एक लक्षात येतं की ह्या पूर्ण रिजनची इकॉनॉमिक इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे आणि यातनं जागतिक पातळीवरती कुठंतरी विकास साध्य होणं गरजेचं आहे. हे यामध्ये दिसलं. आणि आता हे त्या संदर्भातले जे MOUs झालेले आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्या झालेल्या आहेत, तर ह्या MOUs वर साईन करणारे जे देश आहेत आणि ज्या संघटना आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. एक भारत आहे जो G20चा यजमान देखील होता, नंतर USA आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे, युनायटेड अरब इमिरेट्स, त्यानंतर युरोपियन युनियन आहे, इटली आहे, फ्रान्स आहे आणि जर्मनी त्या ठिकाणी आहे. तर हे जे राष्ट्र आहेत आणि ही जी एक संघटना आहे यांच्यातनं हा जो काही मेमोरंडम झालेला आहे, यातनं जागतिक पातळीवरती एक नवीन प्रकारचं सहकार्य, एक नवीन इनिशिएटिव्ह तयार होत आहे. आणि भारताकरता हे महत्वाचं आहे की भारतामध्ये हे सगळं घडून येत आहे, अर्थातच G20च्या पार्श्वभूमीवरती. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, पुढची जी संकल्पना आहे किंवा चर्चेतला शब्द आहे तो म्हणजे G20. भरपूर चर्चा झालेला आहे, यातले भरपूर डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. तरी पण आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. थीम काय होती तर वसुदैव कुटुंबकमची थीम होती, म्हणजे आपलं जे काही ब्रीदवाक्य G20 करताचं होतं ते वसुदैव कुटुंबकमचं होतं, वन अर्थ वन नेशन. अशा प्रकारचं जे प्लॅटफॉर्म आहे जागतिक स्तरावरती, भारताची जी आयडियोलॉजी आहे ती आयडियोलॉजी त्या ठिकाणी वसुदैव कुटुंबकममधून आपल्याला दिसून येत होती. आणि त्याचसोबत या G20च्या परिषदेमध्ये नेमकं काय झालं आहे तर एक नवीन सदस्य त्या ठिकाणी आलेला आहे, परमनंट सदस्य. तर परमनंट सदस्य कोण आहे? आफ्रिकन युनियन आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, G20 ही तसं बघायला गेलं जर तुम्ही 20 या संख्येला, हा जो 20 ही जी संख्या आहे हिला देशांच्या अनुषंगानं जर बघितलं तर ह्या देशांच्या अनुषंगानं हा मिस नॉर्मल आहे. तर ह्या G20 मध्ये ऑलरेडी 19 देश प्लस 19 देश आणि 2 आता संघटना झालेल्या आहेत. आता ही 19 देश कोणते आहेत त्या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे, ती फॅक्च्युअल आहे, ते तुम्ही कुठेही वाचू शकतात. आणि आता 2 युरोपियन युनियनच्या नंतर 2 अशा त्या ठिकाणी संघटना आलेल्या आहे. पहिली आहे युरोपियन युनियन आणि आता दुसरी जी आलेली आहे ती आहे आफ्रिकन युनियन. जागतिक स्तरावरती ग्लोबल साऊथ ला कनेक्ट करणं डेव्हलपिंग नेशन सोबत, या दृष्टीनं युरोपियन युनियन G20चा पार्ट होणं हे भारताच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. जागतिक ग्लोबल साऊथ टू साऊथ कॉर्पोरेशनच्या देखील दृष्टीनं खूप महत्वाचं आहे आणि वेस्ट टू साऊथ जे भागीदारी आहे त्या भागीदारीच्या दृष्टीनं देखील खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे. यानंतर समिटच्या शेवटी जे आहे तर ते एक डिक्लेरेशन आलेलं आहे, न्यू दिल्ली डिक्लेरेशन त्याला म्हणतात, नवी दिल्ली घोषणापत्र असं देखील तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये. जर तुम्ही ते पेपर डिस्क्रिप्टिव्ह लिहिणार असाल तर त्यामध्ये तुम्ही तसं म्हणू शकता. पण दिल्ली डिक्लेरेशन जे आहे ते दिल्ली डिक्लेरेशन तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भारतात ज्या काही समिट झालेल्या आहेत त्या समिटच्या अनुषंगानं MCQs येऊ शकतो की दिल्ली डिक्लेरेशन हे चर्चेत होतं आणि ते कशाच्या अनुषंगानं, आणि मग तुम्हाला जर ऑप्शनमध्ये ब्रिक्स आहे किंवा G20 आहे, G7 आहे अशा प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी दिल्या, आशियान आहे, इंडो आशियान समिट आहे असं जर तुम्हाला ऑप्शन दिलं तर तुम्ही तिथं कन्फ्युज होऊ शकता. ते एक लक्षात ठेवा की G20च्या अनुषंगानं दिल्ली डिक्लेरेशन त्या ठिकाणी
आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी आर्ट अँड कल्चरची आहे. तुम्ही आर्ट अँड कल्चरचे प्रश्न बघितले तर तुम्हाला एक लक्षात येऊ शकतं की जरी प्रश्न तुम्हाला पुरातन काळातनं आलेला आहे किंवा तो कन्व्हेन्शनल टेक्स्टबुक मधनं आलेला आहे, परंतु त्याचं काही ना काही कनेक्शन जे आहे ते तुम्हाला करंटमध्ये त्या ठिकाणी मिळतं. तर आता G20 देशाच्या सदस्यांचं जे काही डिनर, ऑफिशियल डिनर अरेंज करण्यात आलेलं होतं प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडनं, तर त्यांच्याकडनं त्या डिनर करता जिथं वेलकम होत होतं त्या वेलकम होण्याच्या पाठीमागे म्हणजे जिथं प्रधानमंत्री आणि प्रत्येक देशाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत ते येत होते, मिळत होते, तर तिथं पाठीमागे एक पोर्ट्रेट होतं. आणि ते पोर्ट्रेट कशाचं होतं तर ते पोर्ट्रेट होतं कोणार्कचे सूर्य मंदिर आहे ओडिसामधलं, त्या तिथं एक फील आहे, त्या फीलचं चित्र होतं, त्या चक्राचं चित्र त्या ठिकाणी होतं. पण हा जे फील आहे तर ते फील महत्वाचं आहे, ते चर्चेत आलेलं आहे. तर मग तुम्हाला प्रश्न असा नाही येऊ शकत की G20चे प्रधानमंत्री आणि जे काही वेगवेगळे डेलिगेट्स आहेत ते डेलिगेट्स मिळत होते त्यावेळेस पाठीमागे जे असलेलं पोर्ट्रेट कुठलं आहे, ते कोणतं चित्र होतं वगैरे, असे प्रश्न युपीएससी विचारत नाही. युपीएससी कुठं जाणार तर युपीएससी कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या अनुषंगाने जे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार आहे. आणि त्यातलं महत्वाचं एक गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ती म्हणजे राजा नरसिंहदेव फर्स्ट जे आहेत त्यांनी हे कोणार्कचं सूर्य मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे, ते स्थापन केलेलं आहे. हे तुम्हाला आर्ट अँड कल्चरच्या दृष्टीनं माहीत असणं गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा बघूयात. पुढचा आहे सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन, SRO. आता हे काय आहे, हे का चर्चेत होतं ते आपण त्या ठिकाणी बघूयात. तर सेल्फ रेग्युलेटरी म्हणजे काय असणार आहे तर स्वनियमन करणं गरजेचं आहे. मराठीमध्ये त्याचा सरळ सरळ अर्थ असा असणार आहे की स्वनियमन संस्था, संघटना असं पण म्हणू शकतो. आता स्वनियमन काय आहे, सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय, तुम्ही स्वतःचं रेग्युलेशन करणं आहे. ऑर्गनायझेशन्स मध्ये सेल्फ रेग्युलेशनचा पार्ट हा आहे. आणि हे कशाच्या दृष्टीने चर्चेत आलेलं आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ज्या फिनटेक कंपन्या आहेत, फायनान्शियल टेक्नॉलॉजी ज्या कंपन्यांमध्ये आहे, म्हणजे वित्तीय व्यवहार करण्याकरिता टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात येणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, ज्या काही कंपन्या आहेत, त्यांच्या अनुषंगानं, त्या ऑर्गनायझेशनच्या अनुषंगानं हा शब्द चर्चेत आलेला आहे. रिझर्व्ह बँकेनं त्यांना गाईडलाईन्स त्याप्रमाणे दिलेले आहे. फिनटेक कंपन्यांच्या संदर्भात हा शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता नेमकं काय आहे ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन ज्या असतात त्या सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन एक प्रकारे तुम्हाला तुमचे नियमन करायचं असतं. आणि ह्या SRO जे असतात ते NGO टाईप असतात, त्यांचं जे मेकॅनिझम आहे किंवा त्या जे स्थापन केलेलं आहे त्या NGO सारख्या वर्क त्या ठिकाणी करतात. मग ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नियम बनवून त्याची अंमलबजावणी करणे, तसेच मानके निर्धारित करणे. मानके म्हणजे काय, मराठी शब्द आहे थोडासा डिफिकल्ट, काय म्हणतात त्याला, संस्कृत धार्जिन अशी मराठी आहे. तर तो मानके म्हणजे स्टँडर्ड्स आहेत. तुम्हाला तुमच्या ऑपरेशन्सचे काहीतरी स्टँडर्ड्स ठरवणे, तसेच तुमचे जे काही नियम आहेत, तुमचे काही रूल्स आहे, रेग्युलेशन आहे, ते बनवण्याचं काम SROज त्या ठिकाणी करत असतात. SRO ची जी स्थापना आहे ती एक NGO टाईप मेकॅनिझम मधनं त्याची स्थापना होते. आणि ती त्या संस्थेनं जिनं ते निर्मित केले आहे तिच्या संदर्भातले रेग्युलेशन्स करत असते. ते सेल्फ आहे, ते त्यांचेच नियमन करण्याकरताची त्यांनी एक स्थापन केलेली संघटना असते. ह्यामध्ये काय आहे, त्याचं ध्येय काय असतं तर ग्राहकांचे अधिकार संरक्षित करणे. म्हणजे काय, तुमचे जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सचे अधिकार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच जे व्यवहार आहेत त्या व्यवहारात नैतिकता आहे, म्हणजे तुमचे जे प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेसमध्ये इथिकल प्रॅक्टिसेस किती आहेत ते बघणं, त्याच्यात तुम्ही किती इथिकल असतात, तुमची जी कार्यवाही ती किती इथिकल आहे ते बघणं. तसेच समता आणि व्यावसायिकता वृद्धिगत करणं. म्हणजे काय तर फिनटेक कंपनीचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी भयंकर प्रमाणात, प्रचंड प्रमाणात अशी कॉम्पिटिशन असते. आणि ह्या कॉम्पिटिशनच्या मुळे काय होतं की काही अनइथिकल प्रॅक्टिसेस देखील होतात.
आणि असमान पातळीवरती त्या स्पर्धा देखील त्या ठिकाणी होताना दिसतात. मग ह्या पूर्ण सेक्टरमध्ये एक समता प्रस्थापित होणं आणि त्याच्यामधलं जे काय प्रोफेशनलिझम आहे, व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम जे आहे ते वाढवत जाणं या ठिकाणी याचं मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. आता SRO मार्फत काय करण्यात येणार, तर SRO मार्फत करण्यात येणारे नियमन सध्याच्या लागू असलेल्या नियम आणि कायद्याची जागा घेणार नाही. म्हणजे काय, तर आता जे रेग्युलेशन होतं आहे, जे इन्स्टिट्यूशनल रेग्युलेटर्स जे आहेत, समजा बँकांच्या बाबतीत जे काही RBI आहेत, तर तसंच जे NBFCच्या संदर्भामध्ये फिनटेकच्या संदर्भात जे काही रेग्युलेशन्स होत आहेत ते रेग्युलेशन तसेच असणार आहेत. त्या रेग्युलेशन्सला धक्का SRO मुळे त्या ठिकाणी लागणार नाहीये, परंतु SRO स्वतःचं असं काहीतरी एक रेग्युलेशन मेकॅनिझम आणणार आहे आणि ते ठरवण्याचा अधिकार त्यांनाच त्या ठिकाणी आहे. तसेच ह्याच्यातनं काय होणार आहे, SROज आल्याच्या नंतर त्याचा काय फायदा होणार आहे, तर तो फायदा असा आहे की जे कस्टमर्स आहेत, जे ग्राहक आहेत, जे आपण आपल्यासारखे लोक जे आहेत ते जे ग्राहक आहेत, तसेच ते जे इन्व्हेस्टर्स आहे, फिनटेक्स मधले जे काही इन्व्हेस्टर आहे, तसेच जे रेग्युलेटर आहेत त्यांचा एकंदरीत इकोसिस्टीम मध्ये, फिनटेक इकोसिस्टीम मध्ये, फिनटेकच्या ऑर्गनायझेशन्स मध्ये त्या ठिकाणी त्यांचा विश्वास वृद्धिगत होणं, त्यांचा ट्रस्ट बिल्ड होण्याकरिता त्याचा एक फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर SROच्या संदर्भात आणखीन ह्याचे नेमके काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्याचे फायदे काय हे, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ SRO जर असणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही काही एक्सपर्ट्स त्या क्षेत्रामधले त्या ठिकाणी आणता, तर जे काही गुंतागुंतीचं नियमनाची प्रोसेस जी आहे ती आणखीन त्यांच्याकरता सुलभ असते, त्यांना त्यातलं अंडरस्टँडिंग ही त्या प्रकारची चांगली त्या ठिकाणी असते. तसेच सदस्य समूहाने नियमांचे पालन करणे अनिवार्य त्या ठिकाणी असणं, कंपल्सरी तुम्हाला ते नियमांचं पालन करणं आहे. आणि तसेच त्यामुळे काय होणार, तर परिसंस्थेमध्ये विश्वास वृद्धिगत होण्यास मदत, म्हणजे एकंदरीत फिनटेकची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये तिच्या कस्टमर्सचा तसेच जनरल पब्लिकचा, जे होऊ घातलेले कस्टमर्स आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी विश्वास वृद्धिगत होणार आहे. तसंच व्हिसल ब्लोअर म्हणू शकता तुम्ही, किंवा जे काही एक जागल्याची भूमिका त्या ठिकाणी SROज त्या ठिकाणी करणार आहे, जेणेकरून यात काही गडबडी होऊ नये, या क्षेत्रामध्ये असलेली संदिग्धता त्या ठिकाणी कमी करता यावी. तसेच याच्याकरता तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, तर हे जे काही संबंधित समूह आहेत या समूहांना तुम्हाला त्या ठिकाणी RBIला अर्ज करावा लागेल आणि ह्या अर्जाच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ SRO स्थापन करण्याची त्या ठिकाणी मुभा RBI कडनं त्या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे काय करायचं आहे, SRO स्थापन करायचं असेल तुम्हाला अर्ज करावा लागणार. अर्ज कोणाला करायचा, तर RBIला करायचा. RBI त्याला तुम्हाला परमिशन देणार आहे. SRO काय आहे, NGO टाईप स्ट्रक्चर आहे. SRO सेल्फ रेग्युलेटरी आहे. SRO पहिल्याच्या रेग्युलेटर्सची जागा घेत नाही. हे इतकं तुमच्या लक्षात असणं पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं आवश्यक आहे. मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं आपण डिटेल या ठिकाणी दिलं आहे, ते तुम्ही लिहून देखील त्या ठिकाणी घेऊ शकता. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर तो ट्रॅकिंग डिव्हाइसेस ऑफ द UTPs. आता UTPs म्हणजे काय आणि ट्रॅकिंग डिव्हाइसेस म्हणजे नेमकं काय करायचं आहे ते आता आपण बघूयात. तर UTPs म्हणजे काय, तर अंडर ट्रायल प्रिझनर्स, जे कैदी आहेत ज्यांना अजून शिक्षा त्या ठिकाणी दिलेली नाहीये न्यायालयाने, आणि शिक्षा दिलेली नसल्यामुळं काय आहे, तर ते अंडर ट्रायल्स आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये ही एक प्रोसिजर एखादी त्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ही टर्म्स वापरले UTP जे आहेत ते ती त्याकरता वापरले ज्यांच्यावर खटले अजून प्रलंबित आहे किंवा ते पुढं आलेले त्या ठिकाणी नाहीयेत. तर मग आता ह्याच्यात नेमकं काय करता येणार, आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारतातल्या जी काही कारागृह व्यवस्था आहे त्या कारागृह व्यवस्थेमधला सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय आहे, तर ते ओव्हर क्राऊड झालेलं आहे. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षाही जास्त त्या ठिकाणी कारागृहांमध्ये कैदी त्या ठिकाणी आलेले आहेत. मग ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम काय होतोय, तर ह्याच्यातनं ओव्हर क्राऊडिंग होत आहे, जे कोविड काळामध्ये आपल्याला आपण हे बघितलेलं आहे की कोविड काळामध्ये वेगवेगळे जे कैदी आहेत त्या कैद्यांना बाहेर सोडावं लागलेलं आहे, पॅरोलवर सोडावं लागलेलं आहे, जेणेकरून जे काही कोविडचा प्रादुर्भाव त्या कारागृहांमध्ये जास्त व्हायला नको. आणि मग त्याच अनुषंगानं पोस्ट कोविड ज्या प्रिलिम झालेल्या आहेत, तर प्रिझन मॅनेजमेंट, त्याच्यानंतर बेलच्या क्रायटेरियाज,
बेलचे टाइप्स कोणते आहेत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला युपीएससी पूर्व परीक्षेमध्ये विचारताना दिसत आहे. म्हणजे जे काही जे होतं आहे त्या प्रत्येक गोष्टीला टच करण्याचं काम युपीएससी त्या ठिकाणी करते. मग आता यूट्यूबच्या संदर्भामध्ये हे इनिशिएटिव्ह आलेले आहे, तर यूट्यूबच्या संदर्भामध्ये देखील तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि ही जे सजेशन आहे ते सजेशन कुठून आलेलं आहे, तर ते सजेशन ओडिसाचे जे कारागृह संचालक आहेत त्यांनी हा प्रस्ताव त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि ही एक क्वाईट इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. ह्याचा भारताच्या एकंदरीत कारागृह व्यवस्थापनावर दूरगामी असा सकारात्मक परिणाम देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. आता हे नेमकं कसं आहे ते बघूयात, त्याच्यात नेमकं काय अपेक्षा आहेत ते बघूयात. तर एनसीआरबीचा जो डेटा आहे, तर एनसीआरबीच्या डेटानुसार 2019 ते 21च्या दरम्यान, म्हणजे ह्या 2च वर्षामध्ये त्या ठिकाणी जे कारागृहातील कैदी आहेत त्यांची संख्या जी आहे ती संख्या 120%वरनं 130% इतकी गेलेली आहे. म्हणजे ऑलरेडी 100ची कॅपॅसिटी आहे, तिथं 2019ला 120 लोक कैदी होते, तिथं आता 130 कैदी त्या ठिकाणी राहत आहेत. म्हणजे तुम्हाला कॅपॅसिटीपेक्षा 30 कैदी त्या ठिकाणी पूर्ण भारतातल्या जेल्समध्ये आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि 100% कॅपॅसिटी म्हणजे तुम्हाला माहित आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा अटमोस्ट यूज जो आहे, सगळ्यात उच्च दर्जाचा उच्च पातळीवरचा जो यूज आहे तो यूज म्हणजे 100%च्या ठिकाणी तुम्ही त्याला बघू शकता. असं 130%वरती त्या ठिकाणी गेलेली आहे. पण आता ह्यात नेमकी काय प्रोसेस असणार आहे, तर ह्याच्यात जे हिनियस क्राईम्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त, हिनियस क्राईम कशाला म्हणतात, तर ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी सजा होऊ शकते. ते जे कलम आहेत त्या कलम लागू केल्यावर 7 वर्षापेक्षा जास्त सजा होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये इन्क्लूड नसलेले, म्हणजे हिनियस क्राईम्स मध्ये इन्क्लूड नसलेले जे अंडर ट्रायल्स आहेत, त्या अंडर ट्रायल्सला काय करणार, तर त्यांचे जे अँकल्स आहेत त्या अँकल्सवरती एक बेल्ट ट्रॅकिंग डिव्हाइस त्या ठिकाणी लावली जाईल. मग आता ह्याचा काय फायदा होईल, तर ह्याचा फायदा असा होईल की तुम्हाला हे अंडर ट्रायल प्रिझनर जे आहेत ते कुठं आहेत ते तुम्हाला फाइंड करणं शक्य होईल. म्हणजे ह्याच्यात तुम्ही GS2 मध्ये पण GS3 मध्ये पण यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर ऍडमिनिस्ट्रेशन याकरता पण वापरू शकता. गव्हर्नन्स मध्ये पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गव्हर्नन्सच्या अनुषंगाने तुम्ही ह्याला बघू शकता. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय होणार, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला UTPच्या अँकल्सवर ज्यावेळेस तुम्ही ही डिव्हाइस लावणार तर ते कुठेही गेले तरी ते तुमच्या ट्रॅकिंग सिस्टीम मध्येच त्या ठिकाणी असणार आहेत. जेणेकरून, आणि विशेष म्हणजे जर त्या डिव्हाइसला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यामध्ये तिथल्या नियरेस्ट, म्हणजे जे काही UTP आहे ज्याचं जे लोकेशन आहे जिथं तो त्याला डॅमेज करतो आहे त्याच्या नियरेस्ट पॉसिबल जे जवळचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचा अलार्म जाईल आणि तिथनं त्यांना त्याचं डिटेल्स, लोकेशन डिटेल्स पाठवून त्याला तिथनं पकडण्याचं काम त्या ठिकाणी केल्या जाणार आहे. अर्थात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की एखाद्या प्रिझनरच्या UTPच्या अँकलवर जर तुम्ही एखादा बेल्ट लावता आहे तर हा प्रश्न त्या ठिकाणी कशाचा होणार आहे, तर प्रायव्हसीचा त्या ठिकाणी होणार आहे. आणि ज्या काही ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी हाच खाजगीपणाचा राईट टू प्रायव्हसी जो आहे तो प्रायव्हसी कुठंतरी धोक्यात येतो आहे अशा प्रकारची प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे, अशा प्रकारचा मुद्दा उठवलेला आहे. मग आता ह्याच्या संदर्भात वेगळे जे विवाद आहेत ते तुम्ही इथून पुढे ज्यावेळेस ही स्कीम प्रत्यक्षात लागू व्हायच्या वेळेस तुम्ही ते बघू शकता. अजून ते प्रपोजल आहे, लागू झालं नाही, त्यानंतर डिटेल ह्याच्यावर तर डिबेट तुम्हाला त्या ठिकाणी GS2च्या राईट टू प्रायव्हसीच्या अंगानं प्लस इफेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशनच्या अंगानं देखील बघणं गरजेचं आहे. आणि विशेषतः तुम्ही जर बघितलं त्याला एक तुम्ही काउंटर नेरेटिव्ह देखील, काउंटर जो काही पॉइंट आहे तो देखील देऊ शकता की ज्यावेळेस ओव्हरक्राऊडेड जेल्स आहेत त्या जेल्समध्ये ठेवलेल्या UTPच्या मानवी हक्कांचं काय, तर त्यांना तिथनं बाहेर काढणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर अशा प्रकारची तुमची एक समतोल भूमिका त्या ठिकाणी असू शकते. यानंतर UPI QR कोड आणि CBDC इंटरऑपरेटेबिलिटी म्हणजे काय, तर हे एकमेकांकरता वापरले जाऊ शकतात. आता हे इंटरऑपरेटेबिलिटीचा जो काही कन्सेप्ट आहे आणि ह्याचा नेमका काय फायदा होणार आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ह्याच्यामध्ये CBDC काय आहे, तर सेंट्रल
बँक डिजिटल करन्सी, सेंट्रल बँकनं जे डिजिटल करन्सी क्रिप्टो करन्सीच्या अनुषंगानं त्याला एक काउंटर म्हणून आणलेली आहे. तर ते डिजिटल करन्सीचा जो माध्यम आहे तर त्याला CBDC म्हणतात. तर आणि UPI तुम्हाला माहित आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे. आणि QR म्हणजे काय तर क्विक रिस्पॉन्स कोड असतो आपला. आपण QR कोड मोबाईलनं असं स्कॅन करत असतो पैसे पेमेंट करायचं वगैरे असलं तर. आता हा जो UPI बेस्ड QR कोड आहे आणि CBDC म्हणजे जी काही व्हर्च्युअल करन्सी, जी काही डिजिटल करन्सी आहे तिचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांना आता इंटरलिंक त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग इंटरलिंक केल्यावर काय होणार, तुमच्या UPI ॲपमधनं तुम्ही CBDCचे ट्रान्झॅक्शन करणार आहात आणि व्हाईस वर्सा. आता हे का केलेलं आहे आणि हे कशा करता करायचं आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. इंटरऑपरेटेबिलिटी तुम्हाला कळालेलं आहे की दोन्ही माध्यम इंटरचेंज करून म्हणजे एकमेकांकरिता ते UPI प्लस CBDC एकमेकांकरिता वापरले त्या ठिकाणी जाणार आहे. मग दुसरं काय आहे तर UPI जो आहे तर UPIची एक संख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तर UPIचं जे ॲप आहे तर त्याच्यावर 5 कोटी व्यापारी त्या ठिकाणी रजिस्टर आहे. UPI ॲपवर 5 कोटी व्यापारी त्या ठिकाणी रजिस्टर आहे. व्हेअरएज जे रिटेल डिजिटल रुपीचं जे काही करन्सीचं जे ॲप आहे त्याच्या अनुषंगाने ज्याला हे जे साईन आहे रुपीजचं तर असं देखील नोट केलं जातं, असं देखील लिहिलं जातं. तर रुपीजचं जे ॲप आहे त्याच्यावरती सध्या फक्त 3 लाख व्यापारी आहेत ते आहेत. पण त्याच ठिकाणी तुम्हाला जे 13 लाख इथं हा जो आहे तो कॅन्सल आहे. 13 लाख ग्राहक आणि 3 लाख व्यापारी त्या ठिकाणी आहे. पण त्याच वेळेस 5 कोटी व्यापारी तुम्हाला UPI वरती ट्रान्झॅक्शन करताना दिसत आहे. म्हणजे UPI ने ऑलरेडी एक खूप मोठा कन्झ्युमर बेस बनवलेला आहे आणि त्याचा वापर तुम्हाला आता जे काही डिजिटल करन्सीज आहेत त्या डिजिटल करन्सीच्या संदर्भामध्ये वापरायचं आहे. त्याकरता ही इंटरऑपरेटेबिलिटीची कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी हे या संदर्भामध्ये तुम्हाला बघणं, हा जी कन्सेप्ट आहे ही तंत्रज्ञान सायन्स अँड टेकच्या संदर्भात आहे. आणि आपण जी ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स जे बघितलेलं आहे सुरुवातीच्या पहिल्याच स्लाइडमध्ये तर ह्याचा एक थोडासा संबंध आपण त्या ठिकाणी जोडू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी म्हणजे काय, फ्लेक्झिबल फ्युएल टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही लवचिकता आहे कोणतं इंधन वापरायचं याच्या संदर्भातल्या तंत्रज्ञानाची ही एक लवचिकता आहे. आता ही लवचिकता काय आहे आणि हिच्या संदर्भात नेमकं काय घडलं आहे जेणेकरून ही टर्म चर्चेत आलेली आहे. तर टोयोटा ही जी काही कार उत्पादक कंपनी आहे ही ना इनोव्हा हायक्रॉस म्हणून एक जे प्रोटोटाइप मॉडेल भारतामध्ये आणलेलं आहे तर ह्यामध्ये पहिलं फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजीचं हे प्रारूप आहे, हे प्रोटोटाइप त्या ठिकाणी आहे असं सांगण्यात येत आहे. तर ह्याच्यामधलं काय आहे तर ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त किंवा मिश्रित इंधनावर ही गाडी चालते. म्हणजे काय तर तुम्ही एकाच वेळेस स्विच करू शकता, म्हणजे पेट्रोल टू डिझेल स्विच करू शकता, इलेक्ट्रिकलचं स्विच करू शकता. म्हणजे तुम्ही इंधन जे वापरताय ते इंधन त्या ठिकाणी चेंज करू शकता. प्लस 2 इंधनाचं जे मिक्सचर आहे म्हणजे आपण बघितलं इथेनॉल ब्लेंड पेट्रोल जे आहे तर ते तुम्ही देखील तिथं वापरू शकता. म्हणजे काय होणार की इथं तुम्हाला आता कंपल्सरी नसणार आहे की ऑल पेट्रोल कार्स, ओनली पेट्रोल कार, ओनली डिझेल कार, ओनली इलेक्ट्रिकल. तर हायब्रिड स्वरूपाचं आहे. तुम्हाला जे अप्रोप्रिएट वाटेल, ज्या वेळेस जे वापरा वाटेल त्या ठिकाणी ते वापरू शकता. अशी ही फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहे. अर्थातच ज्यावेळेस तुम्ही 20% इथेनॉल ब्लेंडिंग एक ध्येय घरून चालला आहात प्लस त्याच वेळेस दुसरं ध्येय हे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहे आणि त्यानंतर आणखीनही तुम्हाला डिझेलच्या संदर्भातले जे धोरण येत आहे तर यावेळेस तुम्हाला काहीतरी फ्लेक्झिबल असं एक त्या ठिकाणी धोरण असणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी तुम्ही फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजीकडे बघू शकतात. त्याच्यात एकापेक्षा जास्त किंवा मिश्रित इंधनावर हे चालतं. इथेनॉल आणि पेट्रोलच्या संदर्भात जे E20 आपण जे पहिले पण चर्चा केली, इथेनॉलची 20% ब्लेंडिंग त्या ठिकाणी असणार आहे. तर ह्याचं तुम्हाला आणि ह्याच्यात आणि नॉर्मल गाडीमध्ये काय फरक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्युएल मिक्स सेन्सर आहे. हे काय सेन्स करतं तर ह्याच्यामध्ये फ्युएल कोणतं वापरताय हे सेन्स करतं आणि त्यानुसार गाडीची इंजिनची जी ऑपरेटेबिलिटी आहे ती ऑपरेशन जे आहे ते चेंज होत जातं.
प्लस त्याच्यात इंजिन कंट्रोल मॉड्यूल असतं, ज्यामध्ये इंजिनचे जे काही कार्यप्रणाली आहे तिचं कंट्रोल त्या ठिकाणी केल्या जातं. याच्या अनुषंगानं ह्या दोन्हीच्या वापरानं त्या ठिकाणी जे इंधन बदललेलं आहे किंवा जे मिश्रित इंधन आहे त्याला अप्रोप्रिएट असं ते काम ती गाडी करते. आता हे पहिलंच प्रोटोटाइप भारतामधलं आहे, याचाच अर्थ हे आणखीन वाढणार आहे. याच्या संदर्भात येणाऱ्या काळात तुम्हाला आणखीन खूप काही वाचायला त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे या आठवड्यातल्या ज्या महत्वाच्या संकल्पना होत्या याची चर्चा आपण या ठिकाणी थोडक्यात केलेली. या संदर्भात तुम्हाला आणखीन काही तुमचं सजेशन असेल ते तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला ह्याच्यात आणखीन काही चेंजेस हवे असतील, ह्याच्यात नवीन आपण काय करू शकतो, तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतंय का कुठं हे कमी पडत आहे, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. भेटूया पुढच्या आठवड्यातल्या टर्म्स इन न्यूजच्या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.